लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना महापालिका हद्दीत विकास कामे करण्यासाठी एनओसी घ्यावी लागते। लोकप्रतिनिधींच्या जवळचे अनेक कंत्राटदार एनओसी घेऊन वर्षानुवर्ष काम करत नसल्याचा आरोप सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला। त्यावर महापालिकेने दिलेले एनओसी केवळ 3 महिने गृहीत धरण्यात यावे असे आदेश सभापती अनिल मक्रिये यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। शहरात आमदार खासदार निधीसह दलित वस्ती सुधार निधी, डीपीसीतील नाविन्यपूर्ण कामे, नगरविकास विभागातर्फे मिळणाऱ्या निधीतून कोट्यवधी रुपयांच्या कामे केली जातात। या कामांसाठी महापालिकेकडून रितसर एनओसी घ्यावी लागते। त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले जातात। एनओसीची वर्षाची आकडेवारी हजारोंच्या घरात आहे। अनेक कंत्राटदार लोकप्रतिनिधींकडून निधीचे पत्र घेऊन त्यावर महापालिकेकडून एनओसी घेतात। मात्र प्रत्यक्षात निधी मिळण्यासाठी कधी वर्षभराचा वेळ लागतो। या काळात ना महापालिका संबंधित काम करू शकते ना इतर निधीतून काम करता येते। नागरिकांची ओरड लक्षात घेऊन अनेक वेळा नगरसेवक संबंधित कामाची मागणी करतात। महापालिका अधिकारी त्यांनी एनओसी दिल्याचं सांगतात। हा मुद्दा सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेत आला। त्यावर सभापती अनिल मक्रिये यांनी नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन यापुढे एनओसी घेणाऱ्यांच्या 3 महिन्यातच कामे सुरू केले नाही तर ती रद्द करण्यात यावी आणि इतरांना ते काम देण्यात यावे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले। आमदार खासदार निधीतून रस्ते, ड्रेनेज, सभागृह बांधणे यासह विविध कामे केली जातात। ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात। एकदा का एनओसी की महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे थातुरमाते कामं करून कंत्राटदार निघून जातात। गेल्या 8 ते 10 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे। तत्कालीन आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी एनओसीला चाप लावला होता। त्यामुळे नाराज लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावली। त्यानंतरच्या आयुक्तांनी ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न केले, पण त्यांना देखील यश आलं नाही।